नमस्कार मित्रांनो, डिजिटल कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज की ज्ञान की बातमध्ये आज आपण पाहणार आहे इलेक्शन कार्ड कसं काढावे. नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी जी काही प्रोसेस लागणार आहे ते आपण आज सांगणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करू शकता. तर चला मित्रांनो, बघूया आपण इलेक्शन कार्ड कसे काढावे. तर मित्रांनो, इलेक्शन कार्ड काढण्यासाठी आपल्याला इलेक्शनच्या या साईटवर जायचं आहे. ही साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण या पेजवर येऊ शकता. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला या साईटवर इलेक्शन कार्ड काढण्याआधी आपल्याला इथे साइन अप करायचं आहे. साइन अप करण्यासाठी आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल. तर मित्रांनो, आपण ही प्रोसेस पूर्ण करूया. अशा प्रकारे मित्रांनो, आपली प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपल्याला युजर आय डी, पासवर्ड मिळालेला आहे. तर आपण आता लॉग इन या पेजवर जाणार आहे. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि कॅप्चा टाकून कंटिन्यू करायचं आहे. तर मित्रांनो, हे केल्यावर OTP येणार आहे. तो OTP प्रविष्ट करून समोरची स्टेपवर क्लिक करायचं आहे, म्हणजेच लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आणि नंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्या पेजमध्ये वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी, नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर 6 हा ऑप्शनमध्ये क्लिक करणं आहे. फिल फॉर्म नंबर 6 इथे क्लिक केल्यावर नवीन फॉर्म ओपन होणार आहे. यामध्ये काही स्टेप दिलेले आहेत. त्या स्टेप आपल्याला फिल करायचे आहे आणि त्यानंतर आपण आपला फॉर्म भरणार आहे. तर यामध्ये पहिली स्टेप आपल्याला आपल्या राज्याबद्दल, आपल्या असेंब्लीबद्दल माहिती भरायची आहे. तर आपण इथं ती तशी भरायची आहे. आपण आपला स्टेट सिलेक्ट करायचा, त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर आपली असेंब्ली कोणची आहे ते सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला पुढचा ऑप्शन येतो. पुढचा ऑप्शन आहे पर्सनल डिटेल्स. यामध्ये आपल्याला आपलं फर्स्ट नेम आणि आपलं सरनेम म्हणजेच आपलं आडनाव हे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपला फोटो येथे अपलोड करायचा आहे. तर आपला पासपोर्ट फोटो 4.5 सेंटीमीटर टू 3.5 सेंटीमीटर साईजचा असलेला 2 MBच्या आत असलेला फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. तर चूज या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपला पासपोर्ट फोटो इथे अपलोड करायचा. त्याला बरोबर ॲडजस्ट वगैरे करून इथे सेव्ह करून सबमिट करायचा. सबमिट केल्यावर फेस डिटेक्ट सक्सेसफुली असा एक ऑप्शन येणार, तो ओके करायचा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. तर मित्रांनो, येथे आपल्याला आपल्या सरनेम संदर्भात काही ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे आपल्या आडनावाच्या संदर्भात जे काही आपले रिलेटिव्ह आहेत त्यांच्या संदर्भात जे ऑप्शन दिलेले आहेत ते आहेत. तर यामध्ये आपल्या वडिलांचा, आईचा, आपल्या हजबंडचा आणि वाईफचा असे 4 एक ऑप्शन दिलेले आहेत. त्यामधला आपण आपल्या स्वइच्छेने जो ऑप्शन निवडायचा आहे तो निवडू शकतो. तर आपण इथे एक ऑप्शन निवडलेला आहे. त्या ऑप्शन संदर्भात नाव, आडनाव हे माहिती भरून आपण नेक्स्ट करणार आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला समोरील ऑप्शन येणार आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स.
कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपण आपला स्वतःचा मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करणार आहे, म्हणून सेल्फ असा एक ऑप्शन क्लिक करून आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे आणि सेंड OTP म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP येथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईलमध्ये टाकलेला OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपला ईमेल ID संदर्भात माहिती इथे भरायची आहे. तर आपला ईमेल ID इथे टाकून आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला आधार संदर्भातील डिटेल्स विचारण्यात येते. तर आपण आपल्या आधार कार्डचा नंबर येथे प्रविष्ट करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन हा आपला जेंडरचा आहे. तर यामध्ये आपण आपलं जेंडर टाकायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपण नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या जन्मतारखी संदर्भातील माहिती येथे विचारण्यात येत आहे. ती माहिती आपण इथे प्रविष्ट करणार आहे. आपल्या जन्मतारीख निवडायची आहे आणि त्यानंतर आपल्या जन्मतारखेचा जो पुरावा आहे त्या संदर्भात इथं माहिती विचारलेली आहे. तर आपण इथं सेल्फ अटेस्टेड ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग ऑफ एज प्रूफ अटेस्टेड असा एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या संदर्भातील जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण इथे सिलेक्ट करणार आहे. तर आपण इथे एक आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट केला तर हा खूप सोयीस्कर असा ऑप्शन आहे. तर मित्रांनो, यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी आहे की आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट केल्यावर आधार कार्डची झेरॉक्स काढायची आणि त्या झेरॉक्सवर स्वतःची स्वाक्षरी मारायची आणि त्या स्वाक्षरी मारलेल्या आधार कार्डच्या झेरॉक्सची स्कॅन करून त्याची PDF तयार करायची आणि ते PDF इथे अपलोड करायची. ती PDF इथे अपलोड केल्यावर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर पॅरेंट्स ॲड्रेस डिटेल्स असा एक ऑप्शन येतो. त्यामध्ये आपल्याला आपल्या वडिलांचे ॲड्रेस डिटेल्स प्रविष्ट करायचे आहेत. ते आपण इथे प्रविष्ट करूया. हाऊस नंबर किंवा बिल्डिंग नंबर, अपार्टमेंट नंबर टाकून त्यानंतर आपण आपला रोड, मोबाईल नंबर, हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, अपार्टमेंट नंबर जो काही आहे तो इथे टाकायचा आहे. आपला स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी, मोहल्ला नंबर, रोड नंबर हा टाकून आपलं विलेज, टाऊन कोणतं आहे ते टाकायचं आहे आणि मग आपलं पोस्ट ऑफिस, पिनकोड, त्याच्यानंतर तहसील, मंडळ, तालुका हे सर्व डिटेल्स इथं फिल करायचे आहे. आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. आपला स्टेट बाय डिफॉल्ट इथे येऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला आपला ॲड्रेस प्रूफ म्हणून आपलं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर ॲड्रेस प्रूफ म्हणून इथं आपण आधार कार्ड म्हणून एक जो आधी ऑप्शन सिलेक्ट केला होता तोच ऑप्शन इथं सिलेक्ट केला तरी चालणार आणि तीच जी PDF आपण आधी बनवली होती तीच PDF इथं आपण अपलोड करूयात. तर इथं आधार कार्डचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपण आपली आधारची जी PDF आहे ती अपलोड करायची आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन हा आपल्याला अपंगासंदर्भात येतो. त्यामध्ये आपल्याला आपल्या अपंगाची कॅटेगरी संदर्भात माहिती विचारली जाते. त्या संदर्भात ती माहिती भरून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर संदर्भात विचारल्या जाते.
तर मित्रांनो, आपल्या फॅमिली मेंबर संदर्भातील जी माहिती आहे ती इथं भरावायची आहे. तर इथं फॅमिली मेंबरचं नाव, वडिलांचं नाव आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे. तर आपल्या वडिलांचं पूर्ण नाव इथं टाकायचं. त्याच्यानंतर फॅमिली मेंबरचं आपल्यासोबत असलेलं रिलेशन जे आहे ते इथं सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपला एपिक नंबर जो वडिलांचा आहे किंवा आपल्या फॅमिली मेंबरचा आहे तो इथे प्रविष्ट करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन असा एक ऑप्शन येतो. त्या डिक्लेरेशनमध्ये आपल्याला आपलं व्हिलेज, आपलं स्टेट, आपलं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. आपण किती काळापासून इथे राहत आहे याच्या संदर्भात आपल्याला माहिती इथे भरावायची आहे. आणि ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यावर आपल्याला आपण फॉर्म कुठनं भरत आहे ते इथं टाकायचं आहे. तर आपल्याला बाय डिफॉल्ट आजची डेट तिथे लिहून येते आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे आणि कॅप्चा फिल केल्यानंतर प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू आणि सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होणार आहे. त्यामध्ये जी भरलेली डिटेल्स आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे हे पाहून चेक करून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲक्नॉलेजमेंट नंबर येणार आहे. ॲक्नॉलेजमेंट नंबर आल्यावर मित्रांनो, आपल्याला ॲक्नॉलेजमेंट नंबर हा आपल्याजवळ लिहून ठेवायचा आहे किंवा डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट करून त्यामध्ये जो आपला फॉर्म भरलेला आहे तो आपल्याजवळ डाउनलोड होऊन जातो. ॲक्नॉलेजमेंट नंबर हा मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो, कारण आपण जो भरलेला फॉर्म आहे याची संपूर्ण डिटेल्स आपल्याला पाहायची असली किंवा आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे याची प्रोसेस कुठे चालू आहे, काय चालू आहे हे चेक करण्यासाठी ॲक्नॉलेजमेंट नंबर खूप महत्त्वाचा आहे. त्याद्वारे आपण तो ट्रॅक करून आपलं इलेक्शन कार्ड कुठपर्यंत आहे याची माहिती मिळू शकतो. तर अशा प्रकारे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला काही दिवसात आपल्या घरी आपलं इलेक्शन कार्ड बाय पोस्ट आपल्या घरी येते आणि अशा प्रकारे आपण आपलं इलेक्शन कार्ड काढू शकतो. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुमचाच मित्र अमोल नजरधने, डिजिटल कट्टा. थँक्यू.